नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत धनु राशीचं जुलै 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. या संपूर्ण महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या 6व्या स्थानात आणि 8व्या स्थानात बरेचसे ग्रह एकत्र आलेले आहेत आणि 6वं आणि 8वं स्थान यांना अशुभ फलदायी स्थानं म्हटली जातात, कारण 6व्या स्थानाला रोगस्थान म्हटलं जातं आणि 8व्या स्थानाला मृत्यूस्थान असं सुद्धा म्हटलं जातं. तर दोन अशुभ स्थानामध्ये बरेचसे ग्रह एकत्र आलेले, त्यामुळे त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील, कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला करायला हव्यात, कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला टाळायला हव्या. तुमची जी रास आहे थोडीशी बिनधास्त स्वरूपाची रास आहे, म्हणजे जे काय असेल त्याचा पूर्णपणे समोरासमोर सामना करू. परंतु जर का तुम्ही आधी अलर्ट राहिलात तर गोष्टी टोकाच्या होणार नाहीत. तर त्या संदर्भात हे जे राशीफळ आहे ते तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण विचार करू तुमच्या स्वास्थ्यासंबंधी, म्हणजे तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि तो मार्गस्थ आहे. मात्र इथे मंगळ सुद्धा येणार आहे दिनांक 13 तारखेनंतर आणि तिथे हर्षल सुद्धा विराजमान आहे. याचप्रमाणे तुमच्या 8व्या स्थानामध्ये रवी आणि शुक्र येणार आहे. रवी 17 तारखेनंतर, शुक्र 7 तारखेनंतर आणि बुध जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय दिनांक 13 तारखेनंतर. दिनांक 7 तारखेनंतर हा जो बुध आहे, हा बुध तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भात थोडंसं कापणं लागणं वगैरे अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. काळजी घ्या. जर तुम्ही कुठल्याही व्याधीने त्रस्त असाल तर त्याची काही लक्षणं तुम्हाला या महिन्यात दिसू शकतील. कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास किंवा लक्षणं दिसली तरी लगेचच्या लगेच डॉक्टरी इलाज करणं अत्यंत आवश्यक राहील. या महिन्यामध्ये आरोग्याच्या संदर्भातले त्रास हे तुम्हाला दिसून येतील. यानंतर आपण चर्चा करू आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शनी, जो की तुमच्या 3ऱ्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, वक्री असणार आहे संपूर्ण महिनाभर. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, जो की 13 तारखेनंतर तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे, तुमच्या राशीच्या अष्टम स्थानामध्ये रवी शुक्र हे येणार आहेत आणि बुध जो आहे ते 7 तारखेनंतर तुमच्या भाग्यस्थानात जाणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये फायनान्शियल क्रंचेस ज्याला आपण म्हणतो, आर्थिकदृष्ट्या थोडासा त्रासदायक हा संपूर्ण महिन्यात आला. तुमची गुंतवणूक चुकीची होती, खर्च जास्त होईल आणि इन्कम त्या मानाने होणार नाही. त्याच्यामुळे जो बॅलन्स ज्याला आपण म्हणतो तो काही ठीक राहणार नाही. या संदर्भात काळजी घ्या. तुमची जी राशी थोडीशी खर्चिक आहे. झटपट विचार करणं, पटकन निर्णय घेणं आणि खर्च प्रमाणापेक्षा जास्त घेणं, म्हणजे अनावश्यक खर्च वगैरे होणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या महिन्यात येऊ शकतील. तर त्यापासून थोडंसं अलर्ट राहा. या संपूर्ण महिन्यातच तुम्हाला थोडंसं तुमची जी नेहमीची दिनचर्या असेल त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे जागरूकपणे ज्याचा सगळ्याचा विचार करणं गरजेचं राहील. तर त्रास तुम्हाला पुढच्या येणाऱ्या 3-4 दिवसासाठी 3-4 महिन्यांसाठी असणार आहे. म्हणजे यामध्ये जर का तुम्ही व्यवस्थितपणे गोष्टी केल्यात, टॅकल केल्यात तर गोष्टी काही टोकाच्या होणार नाही तुमच्यासाठी. ही गोष्ट फार महत्त्वाची. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर जवळजवळ 10 तारखेपर्यंत 10-11 तारखेपर्यंत तुमचे सगळे जे ट्रेड आहेत ते पूर्ण करून घ्या. त्यानंतर तुम्ही घेतलेले रिस्क आहे हे तुमच्या अंगाशी येऊ शकते, लक्षात घ्या. शॉर्ट टर्ममध्ये तर अजिबात कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट साधारण 10 तारखेच्या नंतर करू नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. त्यानंतर गृहसौख्याबद्दल विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे गुरु, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय, घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध थोड्या प्रमाणात तेवढेसे चांगले राहणार नाही. त्याचा तुम्हाला अनुभव किंवा त्या संदर्भात काही गोष्टी सुद्धा अनुभव असतील तर या बाबतीमध्ये गोष्टी काही टोकाच्या करू नका. याचप्रमाणे लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे मंगळ, जो की पंचम स्थानात स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतोय, 13 तारखेनंतर तो तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करेल. ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 15 दिवसापासून तुमचे जे तुम्ही ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्याच्यावर गोष्टी थोड्याशा वादविवादाच्या होतात, पण ते वादविवाद मिटत आहेत किंवा वादविवाद थोडेसे जास्त सुद्धा होत आहेत. जर का तुमचे वादविवाद जास्त झालेले असतील तर या महिन्याच्या 15-16 तारखेनंतर गोष्टी आणखीन टोकाच्या होतील. म्हणजे जवळजवळ ब्रेकअपपर्यंत गोष्टी जाणं किंवा त्याचा तुम्हाला बऱ्याच प्रमाणात तणाव किंवा त्रास होईल. तर या संदर्भात सुद्धा थोडंसं बॅकफुटला जाणं, ॲडजस्ट करणं ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास या महिन्यात डोकं वर करत असतील, काळजी घ्या. विद्यार्थी वर्गाने सुद्धा त्यांचं जे काय शिक्षण घेत असेल त्या संदर्भात जास्त एफर्ट देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे बुध, जो की तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय 7 तारखेनंतर, तो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. ही गोष्ट तुमच्यासाठी फार चांगली राहील. जर विवाहित असेल तर वैवाहिक विचाराबरोबर गेल्या 3-4 महिन्यापासून गोष्टी काय व्यवस्थित होत नव्हत्या, म्हणजे वादविवाद, स्ट्रेस, टेन्शन, तू अशा ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्याच प्रमाणात होत होत्या. या महिन्याच्या साधारण एक पहिल्या आठवड्यानंतर किंवा 8-9 तारखेनंतर गोष्टी बऱ्याचशा रुळावर होतील, अर्थात चांगल्या सुद्धा होतील.
वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील, त्याच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग वगैरे संभवतं. म्हणजे एकंदरीत तुमचं जे वैवाहिक जीवन असेल ते बऱ्याच प्रमाणात मार्गी लागल्यासारखं जाणवेल. याचप्रमाणे जर का तुम्ही तुमच्या करिअरबद्दल सांगायचं झालं तर करिअरच्या बाबतीत थोडंसं फिरावं लागेल. म्हणजे तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात. मात्र तिथलं जी परिस्थिती असेल ती बरीचशी चांगली राहील, तुमच्या अपेक्षेच्या आसपास राहील. ॲटलिस्ट कमीत कमी सहन करण्यात तरी गोष्ट राहतील. तर साधारणतः या महिन्यामध्ये वैवाहिक जीवन आणि त्यांचं कार्यक्षेत्र आहे ते बऱ्याच प्रमाणात तुमच्यासाठी पॉझिटिव्ह राहील. मात्र आरोग्य, लव्ह लाईफ आणि फायनान्शियल क्रंचेस किंवा आर्थिक स्थैर्य हे थोडंसं डळमळीत राहील. तर त्या संदर्भात थोडंसं काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे डे टू डे लाईफमध्ये परिणाम तुम्हाला नेमके कशा प्रकारचे मिळतील. जसं की दिनांक 2 तारखेला बुध आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या राशीचा चतुर्थात आहे, अष्टमातल्या बुधाबरोबर हा नेपच्यून त्रिकोण योग करणार आहे. तर साधारणतः या दरम्यान तुम्हाला काय चांगले आर्थिक लाभ होऊ शकतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील. तुम्हाला वास्तूच्या संदर्भात काय कागदोपत्री व्यवहार या दरम्यान तुम्ही करू शकता. याचप्रमाणे दिनांक 3 तारखेला शुक्र आणि शनीचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. शनी जो की तुमच्या राशीच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे, आणि तुमच्या राशीच्या सप्तमात असणारा शुक्र दोघांचा त्रिकोण योग होणार अतिशय शुभप्रद अशा प्रकारचा योग आहे. काही चांगले लाभ होतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये असाल तरी सुद्धा या गोष्टीचा फायदा तुम्हाला बऱ्याच प्रमाणात मिळू शकेल. त्याचप्रमाणे दिनांक 11 तारखेला रवी आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. त्याचप्रमाणे शुक्र आणि नेपच्यूनचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. रवी जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि जो शनी तुमच्या तृतीयात भ्रमण करतो, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. आतापर्यंत तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहे तुमच्या थोडशा हवी झाल्यासारखं वाटत होतं, परंतु या महिन्याच्या साधारण 18-19 तारखेनंतर गोष्टी बऱ्याचशा चांगल्या होतील आणि साधारणतः 11 तारखेच्या आसपास वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरल्या जाण्याचा योग सुद्धा संभवतो. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा महत्त्वपूर्ण घटना घडामोडी म्हणजे फिरणं, भेटी देणं आणि काही ज्या गोष्टी आहेत त्या मार्गी लागणं, अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही या दरम्यान करू शकता. शुक्र आणि नेपच्यूनचा जो त्रिकोण योग तुमच्या चतुर्थ आणि अष्टमातून होतो आहे, अनपेक्षित लाभासाठी उत्तम राहणार आहे. याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला मंगळ आणि हर्षणची युती होणार. तर हा योग या संपूर्ण महिन्यातला सर्वात अशुभ फलदायी असा योग आहे. म्हणजेच मंगळ जो की अशुभ फलदायी ग्रह मानला जातो, त्याच्याबरोबर हर्षची युती ती सुद्धा षष्ठ स्थानात. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, अचानकपणे डोकं वर कणफत होतील, लागणं, कापणं, घसरणं, फ्रॅक्चर होणं, अशा प्रकारचे अनुभव या दरम्यान येऊ शकतील. साधारण 15 तारखेच्या आसपास. त्यातवेळी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा कुठल्याही प्रकारचे निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नका. तुमचे अंदाज पूर्णपणे चुकू शकतील, काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला बुध आणि हर्षदचा सुद्धा केंद्रयोग होणार आहे. हर्षद जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय, तो बुध तुमच्या वांग्य स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. कागदोपत्री व्यवहारापासून थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कार्यक्षेत्राचे जे कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून या दरम्यान थोडंसं लांब राहणं गरजेचं आहे, साधारण 21 तारखेच्या आसपास. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला रवी आणि नेपच्यूनचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. रवी जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करेल आणि जो नेपच्यून तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. अनपेक्षित काही लाभ होऊ शकतील या दरम्यान. याप्रमाणे तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण चुनखदार कल्पना सुद्धा तुम्हाला येऊ शकतील. याचप्रमाणे या वेळेची जी अमावस्या आहे ती तुमच्या सप्तम स्थानात होणार आहे, मिथुन राशीमध्ये. आणि जी पौर्णिमा आहे, जी गुरु पौर्णिमा आहे, ती दिनांक 21 तारखेला होणार आहे. तर साधारणतः 5 तारखेच्या आसपास तुमचे जे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्या आरोग्याकडे तुम्हाला थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील, किंवा त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग थोडंसं या दरम्यान टोक गाठवू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की बरेचसे ग्रह हे तुमच्या 6 आणि 8 स्थानामध्ये भ्रमण करतायत, पण तो काळजी करू नका. या महिन्यात तुम्ही जसं पाहिलं असेल की बरेचसे त्रिकोण योग सुद्धा आहे. त्याच्यामुळे जरी तुमच्यासाठी जे ग्रहांचे राशांतर आहेत ही जरी अशुभ स्थानात असतील तरी त्याचे फारसे टोकाचे परिणाम तुम्हाला या महिन्यात मिळणार नाही. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. परंतु गाफील मात्र अजिबात राहू नका. थोडंसं उघड्या डोळ्यांनी ज्या गोष्टी आहेत त्याचे निर्णय घेत चला, जेणेकरून गोष्टी टोकाच्या होणार नाही. तर मित्रांनो, हे होतं धनु राशीचं जुलै 2024 करण्याचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, नक्की कळा. धन्यवाद.